iNews 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वसई विरार महानगरपालिकेच्या नाकर्तेपणाचा कहर, नायगावात पहिल्याच पावसात घरं, दुकानं तुंबली, नागरिक रात्रभर जागे। नायगाव, वसई, विरार महानगरपालिकेच्या अकार्यक्षमतेचा फुगा पहिल्याच पावसात फुटला। सोमवारी रात्री झालेल्या पावसाने नायगावातील महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल केली। पाण्याचा निचरा न झाल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये व दुकानांमध्ये शिरले। रात्रभर नागरिकांना पाणी उपसत जागरण करावे लागले। सामानाचे मोठे नुकसान झाले असून व्यापाऱ्यांचेही कंबरडे मोडले। नायगावातील अनेक सखल भागात गुडघाभर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले। कामे वेळेत आणि योग्यरित्या झाली असती तर हा त्रास सहन करावा लागला नसता। दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च होतो, तो जातो कुठे? या निष्काळजीपणाची शिक्षा जनतेने किती वेळा भोगायची, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत। पावसाळ्यापूर्वीच्या बैठका, दौरे आणि आश्वासनांचा पाऊस पडतो, पण प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थेच राहते। महापालिका प्रशासनाचा हा भोंगळ कारभार कधी सुधारणार? आता तरी प्रशासन डोळे उघडून ठोस उपाययोजना करणार का, याकडे नायगावकरांचे लक्ष लागले आहे। iNews 28 मराठीसाठी वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। 2 तास पाऊस पडला नाही आणि ही जर परिस्थिती गावामध्ये असेल तर मग काय मॅनेजमेंट बोलायचं आणि काय करायचं? हे रोज सकाळी उठून असं जरासा पाऊस पडला ते लोकांनी जागं राहायचं आणि या पूर्ण दुकानात पाणी घुसलेलं आहे बघा। मागे या आपल्या रोडच्या फाटकापासून ते पूर्ण रस्त्याच्या जे लगत जी घरं आहेत त्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे पाणी घुसलेलं आहे। लक्ष्मी स्टोअरमध्ये हे सगळं पाणी घुसलेलं आहे, हे बघा। मागे जो किताल बांधलेला आहे, या सर्व याच्या मागे किताल बांधलेला आहे, ग्राउंड आहे तिकडे, त्याच्यामुळे हे पाणी बाहेर जाऊ शकत नाही। पूर्ण यांच्या घरोघरी पाणी घुसलेलं आहे, हे बघा। यांच्या दुकानात पाणी घुसलंय पूर्ण। सकाळी 3 वाजल्यापासून 2 वाजल्यापासून सगळे जागे आहेत। हे घरात पाणी घुसलेलं आहे, काय करायचं? हे बघा, म्हणजे पहिल्याच पावसात फक्त 2-2.5 तास पाऊस पडल्यानंतर जर ही परिस्थिती होत असेल तर मग सामान्य लोकांनी करायचं काय जुचंद्र गावातल्या? हा माझा एक सामान्य जनता म्हणून प्रश्न आहे प्रशासनाला की ही जी परिस्थिती आहे 2 तासाच्या पावसात नंतर अजून पावसाळा बाकी आहे, कृपया याच्याकडे लक्ष द्या। आणि रोडच्या लगत फाटकापासून ती सर्व जी घरं आहेत त्या प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे। ही जी गटर लाईन बनवली आहे, ही जी गटर लाईन बनवलेली आहे या साईडला, ही बघा, या गटर लाईन मधून रिव्हर्स पाणी मारून सगळा घरोघरी पाणी घुसलेलं आहे। खूप वाईट परिस्थिती आहे।